नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. परीक्षांमध्ये व्यापक सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सची स्थापना. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांची अध्यक्षपदी निवड. परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध करणारे सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर करणार. ग्लासगोमधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची हॅट्रिक. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सुवर्ण पदक पटकावत रचला नवा इतिहास. दिल्लीतील 774 शाळांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्या. सर्वाधिक त्रुटी असलेल्या शाळांमध्ये खासगी शाळांचं प्रमाण जास्त. सुधारणा करण्यासाठी शाळांना आवश्यक सूचना. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी सांभाळली शिक्षण मंत्री पदाची धुरा. रविवारी सदर मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जोशींनी घेतली अधिकाऱ्यांसोबत एक संक्षिप्त बैठक. परतीच्या वारकऱ्यांसाठी कळंबमध्ये भव्य अन्नछत्र. 80,000 वारकऱ्यांच्या भोजनाची करण्यात आली व्यवस्था. मुसळधार पावसाचा फटका. निफाड तालुक्यातील ASC बोट क्लब सायखेडा क्लबचं 25 ते 30 लाखांचं नुकसान. शेतकऱ्यांसाठी अलर्ट. उशिराची तणनाशक फवारणी पिकांसाठी घातक. चुकीच्या वेळेमुळे सोयाबीन उत्पादन घटणार. उशीर झाल्यास कोळपणी किंवा खुरपणी करावी. जमिनीतील पुरेसा ओलावा असल्याची खात्री करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. थलपती विजयचा जननायक हा चित्रपट झाला 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील. 23 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं फक्त 4च दिवसात सर्व दिग्गजांच्या सिनेमांना लोळवलं. ओडिशाची ज्योतिर्मयी नायक ठरली. इंडियन आयडॉलच्या 16व्या सीझनची विजेता. 16व्या सीझनच्या ट्रॉफीसह मिळवले 20 लाख रुपयांचं बक्षीस. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.